थोडा राग लवकर येतो हां बर आणि तशी स्पष्ट व्यक्ती येते. अच्छा हा खरं बोलायचं खोटं बोललं ना तिला आवडत नाही. मग लगेच व्यक्त हा होते. लगेच व्यक्त होते. अरे बापरे असं का तसं का. ते कमी केलं पाहिजे होय ना म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि राग कमी करायला पाहिजे तशी तुमच्या प्रेमळ आहे. तशी तिचा राग पटकन जातो पण निघून. बरं लगेच परत आई आई येतो करेल. तेव्हा हा. एकदम- हा येतो एकदम यानी मुलांवर राग निघतो तुमच्या तिचा. एकाला 60 द्यायचे आणि एकाला 40 द्यायचे. तुम्ही मुलाला किती द्याल आणि सुनेला किती द्याल? मुलाला 40 देणार आणि हिला 60 देणार. 60 हो. का? कारण ती घरचं सगळं बघते ना. जरी बाहेरून तुम्ही काही घेऊन आलात तरी ती बघणारी ती आहे ना. म्हणून 60 देईल. 60. तुम्ही मी सुद्धा सुनेला 60च देणार मुलाला 40. कारण मी सगळं सुनांच्या हातात दिलेलं आहे आता. अच्छा सगळं करायचं नाही, यांनी घेतलं बघायचं. आता. नाही. घेतलं. मी ते सगळं तिला असं वाटलं आणि ती की- सांभाळते पण तेवढी ती अच्छा. हो सगळं अगदी ती मुलाच्या वर माझं पण ती सगळं करते. हो. जर दवाखाना असेल काय असेल त्याला वेळ नसेल ती स्वतः नेते. तिला गाडी मोठी गाडी येते बारकी गाडी ती त्याच्यावर नेते. मग ती सुनेला 60 हो अहो मॅडम 2 मिनिट ऐकून तरी घ्या. अहो माझ्या आईसमोर माझंही चालणं काही शक्य नव्हतं, पण मला तुम्ही अजूनही आवडता. जर तुम्ही साथ दिलीत ना तर आपण अजूनही पळून जाऊन लग्न करू शकतो. काय बोलताय तुम्ही? माझ्या दादाला वाईट वाटेल तसं नाव खराब होईल असं कुठलंही काम करणार नाहीये मी हात जोडते. नका माझ्या मागे लागू. बाईला ना तिच्या बाजूने ठामपणे उभा असणारा नवरा हवा असतो आणि तुम्ही काल ती संधी गमावली. हा असा नवरा नकोय मला. हे झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग नकळतय तुलाच ग उधान जीवाला वाट आता ग तुलाच तन ग सप्पान की आहे खरं ग काही कळना मला आज ग रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना ग. मॅजिक आहेत आपल्या बालपणीच्या आठवणी. किती छान दिवस होते ना. किती आनंदात राहायचो आपण. सूर्या आणि हाच आनंद आता मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. असंच हसत खेळत राहा रे. छान दिसतोस. आता अजिबात उदास राहायचं नाही हा. आणि कधी तुला हरल्यासारखं खचल्यासारखं वाटलंस तर लगेच मला फोन करायचा म्हणजे मी तुला इथे घेऊन यायचंय. सूर्य लग्न म्हणजे खेळ नाहीये रे. सहज कोणाच्याही हातात स्वतःला सोपवायचं. मी तर म्हणेन की तेजू लकी होती की ती वाचली. माझं काय मला तर हा साखरपुडा करावाच लागला. लग्न करायचं नसतानाही. म्हणजे काय बोलतेस तू? मला त्या मुलाबरोबर लग्न नाही करायचं. मला तर माझ्या मनातल्या मुलाबरोबर लग्न करायचंय. तुझं का मला हे सगळं सांगते? तिच्या मनातला मुलगा मी तर नाही ना. तू जर लीलाला दोषीच ठरवणार असेल तर मग मी कितीही बोलले काही बोलले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये ना अभिराम. पण एक लक्षात ठेव, तू बरोबर वागत नाहीयेस लीला सोबत. चुकतोयस तू. खरंच सांगते चुकतोयस तू. मी चुकतोय? काल आलेल्या मुलीसाठी आई मला बोलते. नॉट डन. यू विल पे फॉर इट लीला. साधं सरळ सोपं आयुष्य कुणीही जगू शकतं. पण सतत संघर्षांनी भरलेलं आव्हानांना सामोरं जाणारं आयुष्य जगण्यात खरा आनंद आहे. खवळलेल्या समुद्रासारखं असावं आयुष्य आणि आपण आपल्या होडीचं शीड.
मारुतीला आणि गणीला तुलाच सांभाळायचंय. पदर खोच पारू, तुझ्या जहाजाचं शीड सांभाळ. तू अशी रडत बसलेली मला अजिबात आवडणार नाही. अशी कशी बेसावत राहिलीस? सांगितलं होतं ना मला कमी लेखू नकोस. नाही ऐकलंस. तुझ्या त्रिनयनेला सुद्धा स्वप्नातही वाटलं नसेल की मी विरोचकाचा अंश तुझ्या गर्भापर्यंत पोहोचवू शकते. दरवेळेला माझ्या मार्गात आडवी आलीस, माझे डाव उधळून लावलेस, पण यावेळेला नाही, जमलंच नाही तुला. आत्ता मी जे काही केलं ते तुला कळलं नाही आणि यापुढे मी जे करणार आहे तेही तुला कळणार नाही. तुझी ती कट्यार आहे ना, फेकून दे कचऱ्याच्या डब्यात. काळ पुढे सरकतोय. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या देवीचा जो आशीर्वाद आहे ना तुझ्या गर्भात, तू तूच नष्ट करणार आहेस तुझ्याच हातात. एका निरागस जीवाला तुम्ही जन्माला येण्याआधीच. मला माहितीये तुझ्यासाठी हे सोपं नाहीये. कुणासाठी सोपं असतं, पण नेत्रा, हे युद्ध आहे. हो आत्या, बरोबर आहे तुमचं, हे युद्ध आहे आणि आपण हे युद्ध लढायचंच. पण माझ्या बाळाचा बळी देऊन नाही. आत्या प्लीज प्लीज आता काहीच बोलू नका. शिवा, कधी कधी ना आपलं मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं. खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात साचून राहिल्या ना तर त्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. आणि मी तर तुझ्या बाबांसारखा आहे असं तू म्हणाली होतीस ना, तरी सांगत नाहीस. हे भाऊ, मला कोणाची तक्रार नाही करायची. नाही, तक्रार करायची गरज नाहीये, पण तुझं मत तर देऊ शकतेस ना तू. एखाद्या माणसाच्या मनात घर करायचं असेल ना तर त्याचं एक टेक्निक असतं. तर सीताच्या मनात घर करायचं एक टेक्निक आहे. ते काय आहे तुला शोधायचंय. ते शोधलंस ना की सगळं सोपं होऊन जाईल बघ.